पालिका कचरा उचलण्याचं काम करतेय। अनेक नाल्यांमधनं कचरा वाहून येतोय। मात्र ट्रॅशबूम प्रणाली सर्वत्र बसवली जात असून नेदरलँड्सची कंपनी या संदर्भात काम करतेय असं स्पष्टीकरण, अशी प्रतिक्रिया जुहू चौपाटीवरच्या कचऱ्यासंदर्भात स्थानिक आमदार अमित साटम यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी गेले 10 दिवस मुंबईतल्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवरील मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यासंदर्भातला रियालिटी चेक करतेय, पण कचरा मात्र जैसे थेच आहे। याच संदर्भात आता स्थानिक आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तुम्ही पहिल्या दिवशी जी बातमी केली कचऱ्याची, तो कचरा आज नाहीये। त्यामुळे रोज जो कचरा समुद्र किनाऱ्यावर येतो आहे तो कचरा रोज तिकडनं उचलण्याचं काम मुंबईची महानगरपालिका करत आहे। परंतु नव्यानं हायटाईडमध्ये कचरा पुन्हा समुद्रामध्ये येतोय। याचं मुख्य कारण हे आहे की मुंबईतल्या नदी नाल्यांमधून जो कचरा वाहून समुद्रामध्ये थेट जातो तो कुठेतरी थांबवला गेला पाहिजे। त्याकरता ट्रॅश बूम्स लावले गेले पाहिजेत आणि हे ट्रॅश बूम्स लावण्याचं टेंडर मुंबईची महानगरपालिका आता काढत असून नेदरलँड्सची एक कंपनी सुद्धा CSR मध्ये यामध्ये पुढे आलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकेशनला मुंबईतले नदी नाले वाहून समुद्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जातात त्या सर्व ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ट्रॅश बूम्स लावण्याचं काम हे मुंबईची महानगरपालिका करणार आहे। तुम्ही पहिल्या दिवशी जी बातमी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।